नमस्कार, मी मेधा टेंगशे. आपले GA या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. GAंच्या पराभव या कथेचा चौथा भाग मी आज आपल्यापुढे सादर करणार आहे. त्यांची पराभवी कथा रक्तचंदन या त्यांच्या कथासंग्रहातून घेतली आहे आणि त्याचे प्रकाशक आहेत पॉप्युलर प्रकाशन. ऐकूया तर GA कुलकर्णी यांच्या पराभव या कथेचा चौथा आणि समारोपाचा भाग. अरे त्यात लाजायचं काय? त्याची मान खाली गेलेली पाहून रुक्मिणी म्हणाली, हे बघ माधव, मी काही तुझ्या इतके शिकलेले नाही, पण एक सांगू, सुख आपल्या पायरीपर्यंत येण्याची वाट पाहू नये. ते जिथं असतं ना तिथं जावं लागतं, तिथंच ते वेचावं लागतं. त्यात मान अपमानाचा प्रश्न नाही. ही शुभाना शहाणी मुलगी आहे, ती तुला आयुष्यात आधार देईल असं मला सुद्धा वाटतं. मीच तुला तिच्याविषयी एकदा विचारणार होते. अशी मुलगी आली, तू तुझं आयुष्य सुरू केलंस की मी सुटले बघ. खरं सांगू, हे माझं आयुष्य ना मला ओझ्यासारखं वाटतं. संपून जावं ते एकदा. पण काय करू, तुला ती शपथ दिली आहे ना. क्षणभरी रुक्मिणी नाहीशी झाली. तिच्या जागी आपल्या एकाकी खोलीत कुढत बसणारी, तासनतास कुढत बसणारी रुक्मिणी दिसली. पण तीही निघून गेली. पूर्वीचा हसरा चेहरा पुन्हा दिसला. ते जाऊ दे, आज संध्याकाळी ना मी नाडकर्णींकडे जाऊन येते आणि कळवून पण येते. मग आपण दोघे सकाळी तिकडे जाऊ. पण तिथे फोटोविषयी काही बोलू नको हां, माधव म्हणाला. त्यानं क्षणभर विचार केला आणि भीत विचारलं, आईलाही एकदा विचारून सांगून पाहावं नाही? हसरा चेहरा गेला. नितळ स्वच्छ डोळेही मावळले. कडू अनुभवानं विटून गेलेला कुत्सित चेहरा माधवच्या समोर आला. विचार हवं तर, रुक्मिणी म्हणाली. पण मी आताच सांगते, ती चक्क नको म्हणून सांगणार. तिला नाडकर्णींकडून एक पै मिळायची नाही. ती कशाला हो म्हणेल? 1000-2000 रुपये मिळायच्या आशेनं तिनं त्या उन्हाळ वासंतीला, त्या लंगड्या वसुंधरेला पसंती दिली होती. बघ हवं तर, उद्या मग तूच म्हणशील, रुक्मिणी तुझंच खरं ठरलं, आईचा स्वभाव मला कधी समजलाच नाही बघ, असं म्हणशील तू. माधवनं जेवण केलं खरं आणि संध्याकाळपर्यंतचा वेळ ढकलण्यासाठी आणलेल्यापैकी एक कादंबरी त्यांनी चाळायला सुरुवात केली. थोडी पानं वाचल्यावर त्याच्या मनात एक लहरी कल्पना आली. त्याला वाटलं, आपण रुक्मिणी आई ही खरी माणसं नसून एका कादंबरीतील पात्रच आहोत आणि उलट कादंबरीमधली माणसं ही खरी माणसं आहेत आणि ती पुस्तकातील पानांच्या खिडकीत गर्दी करून आपल्याकडे लक्ष देऊन पाहत उभी आहेत. त्या कल्पनेने त्याला बरंच वेळ खिळवलं. नंतर त्याचे डोळे जड झाले आणि त्याला नकळतच त्याच्यावर अस्वस्थ आणि अपराधी झोपेची झापड पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी रुक्मिणीनं म्हटल्याप्रमाणे झालं. सकाळी नाडकर्णींकडे जाताना माधव आईकडे गेला आणि रुक्मिणी दारात त्यांच्याकडे पाठ करून बाहेर पाहत उभी राहिली. नाडकर्ण्यांची शुभा? आई मोठ्यानं म्हणाली. तुला काय वेड लागलंय का? अरे पायावर भिंगरी असलेली मुलगी, तिचा काय संसार टिकणार? तिचा पाय घरात 1 मिनिट टिकणार नाही, ती काय संसार करणार? मला विचारशील तर हे काही पसंत नाही बाबा. त्यांच्याकडे तोंड न वळवता रुक्मिणी कुत्सितपणाने हसली. बरोबर आहे माधव, इथं काही खालच्या हातानं 1000-2000 रुपये मिळणार नाहीत. तुला सुखाचं होतं की नाही हा प्रश्नच नाही. त्या मुलीविषयी तू विचारसुद्धा करू नयेस. तिच्याकडे दुर्लक्ष करून आई म्हणाली. त्या माणसांचा खरं म्हणजे फार अपमान झालाय बघ. पण हवं तर वासंतीविषयी पुन्हा विचारूया का बघ. कुणाला तरी पाठवता येईल. तिकडं जाऊन संध्याकाळपर्यंत तो परत सुद्धा येईल. माधव, ही मुलगी तुला माहीत आहे. इथं तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, तेव्हा सारं तू स्वतः ठरव. बाकीचे वाटेल ते म्हणू देत.
तुझ्या मनात जर हिच्याशी लग्न करायचं असेल तर दुसऱ्या मुलीविषयी कसे प्रयत्न होतात ते मी पाहते, रुक्मिणी कर्कशपणे म्हणाली. चल आता, तुला पाहायचं होतं ना विचारून, ते काम झालं. मी तुला कालच सांगितलं होतं की हे सारं असंच घडणार म्हणून. रुक्मिणी आणि माधव नाडकर्णींच्या घरी गेले. सारं काही रुक्मिणीच्या मनाप्रमाणे ठरलं आणि लग्न सुरळीत पार पडलं. रुक्मिणीनंच सारा पुढाकार घेतला. निरनिराळ्या जरी पातळात ती मिरवली. कोळ्यांच्या जाळ्याप्रमाणे अगदी ओढून बांधलेल्या केसाऐवजी तिथे सैलसर आंबाडा बांधला आणि 2 दिवसांपुरत्या कानात कुड्या अडकवल्या. नाडकर्णींची शुभा 100त उठावदार मुलगी, पण रुक्मिणीच्या शेजारी ती प्रदर्शनामधील काकडीप्रमाणे जाड निबर दिसली. आई फक्त अक्षता टाकण्यापुरती आली होती. थोरले काका सारा गोतावळा घेऊन आले, पण ते अगदी तिराहिताप्रमाणे. तसेच वागले. रुक्मिणीनं ठरवून दिलेल्या गोष्टी त्यांनी अलिप्तपणे केल्या आणि माधवला येतो रे, सुखाने राहा असं सांगून त्याच दिवशी ते निघून गेले. घरावर चढलेला उत्साहाचा नवा साज कुणाला नकळत हलक्या पावली निघून गेला आणि ते घर पूर्वीप्रमाणेच हाडांच्या सांगाड्याप्रमाणे निर्जीव उदास दिसू लागलं. शुभाच्या भावाचं लग्न आणखी 1 महिन्यातच होतं. तेव्हा तिनं नंतर जावं असं ठरलं आणि माधव परत जायला निघाला. सकाळपासून रुक्मिणीची धडपड सुरू झाली. तिनं त्याची बॅग भरली, थर्मास धुवून ठेवला. माधवला मिळालेल्या भेटी तिनं एका लहान खोक्यात घालून तो व्यवस्थित बंद केला. वळकटीची दोरी जुनी झालेली पाहताच तशीच बाजारात जाऊन तिनं नवी दोरी आणली. त्याला लागणारी भांडी तिनं गोळा केली आणि थोडी आईकडून मागून आणली. आईशी बोलताना आता रुक्मिणीचा आवाज सौम्य झाला होता. अखेर माधव तिच्या तावडीतून सुटला होता. तो तरी आपल्या सुखाच्या मार्गाने चालू लागला होता. परंतु माधवचे परटाकडे गेलेले कपडे मात्र अद्याप आले नाहीत आणि या चिंतेत ती होती. परी 3 वाजता येणार होता, पण आता 4 वाजून गेले तरी त्याचा पत्ता नव्हता. रुक्मिणी 10दा खिडकीकडे गेली, 10दा उतावळीपणे परतली. तिनं परटाला चिडून शिव्या दिल्या आणि शेवटी पायात वाहणं अडकवून ती स्वतःच कपडे आणायला निघाली. अगं पण येईल तो, इतकी घाई कशाला, माधव म्हणाला. या संध्याकाळपर्यंत तो केव्हाही आला तरी चालेल की, कशाला त्रास घेतेस एवढा. अरे त्रास कसला त्यात, आणि यापुढे असला त्रास वरचेवर का होणार आहे. तू काय आता पुढे इतक्या वेळ कशाला येशील. आता तुला संसार आहे, बायको आहे, मुलं बाळं होतील, त्यात तू रमून जाशील. रुक्मिणी एकदम व्याकुळ होऊन म्हणाली, मलाही पुष्कळदा वाटतं तू आता इथे येऊ नयेस. अगदी धडपडून मी तुला जपलं, पण आता तुम्हा दोघांनाही इथं जपणं मला जमणार नाही. शिवाय मी अगदी दमले आहे रे. इथून दूर तिकडेच तू सुखानं राहावंस. मला फार फार आठवण येईल तुझी. पण माझं काय रे, मला त्याचीही सवय होईल. शिवाय मी नंतर कधीतरी येऊन जाईन तुझ्याकडे, तुला संसारात अडकलेला पाहायला. रुक्मिणी थोडं हसली, पण ती हसली नसती तर बरं झालं असतं असं माधवला वाटलं. त्यामुळे तिचा उदास चेहरा जास्तच आर्त झाला आणि तिच्या स्वतःच्या आयुष्याचा सारा रितेपणा डोळ्यांच्या कोपऱ्यांना पडलेल्या सुरकुत्यात स्पष्ट दिसून आला. ती झपझप पायऱ्या उतरून निघून गेली. माधव तसाच थोडा वेळ बसून राहिला. त्याचं मन हुरहुरीनं भारावल्यासारखं झालं. आता हे घर कायमचं बंद झालं, इथं यायचं नाही. मग लहानपणापासून आपल्याबरोबर सावलीप्रमाणे असलेल्या या भाबड्या गुंतवळ झालेल्या बहिणीचं पुढं काय होणार. आणि आयुष्य एक विषारी वस्त्र असल्याप्रमाणे त्याचाच एक एक धागा दरवाजा आड उसवत बसलेल्या आईचं. आणि आता दादा कुठं असतील. ते हयात तरी असतील का. ते फार व्यसनी असतील हे, पण ते आकाशदेव फार सुंदर करत. एकदा खेळायला कुणी नाही म्हणून आपण एकटीच बसलो असता ते लहान मुलांप्रमाणे भर रस्त्यावर आपल्याशी गोट्या खेळले होते.
ते कुठं असतील आता? त्यांना जेवताना अगदी लहान का होईना पानात लिंबाची एक फोड लागे, शेजारी तांब्याच्या भांड्यातच पाणी लागे. आता हे सारं त्यांना कसं मिळत असेल? हे सारं आठवताच माधवला स्वतःचं सुख फार स्वार्थी वाटलं. आपल्या अंगावर नव्या सुखाचं वस्त्र पडलं आणि त्यामुळे या सगळ्यांपासून घरानं आपल्याला दूर ढकललं असं त्याला वाटू लागलं. त्याला तिथं एकटं बसवेना. तो पायऱ्या उतरून खाली आला. लहानपणी आईचा डोळा चुकून खेळायला जायचं असलं म्हणजे तो जसा निष्ठत असे त्याप्रमाणे एकच दरवाजा थोडा उघडून तो आत आला आणि संध्याकाळच्या खाण्यासाठी शेंगदाणं सोलत बसलेल्या आईसमोर तो एका खोक्यावर बसला. आई, मी उद्या सकाळी जाणार आहे, तो विस्कटलेल्या मनानं म्हणाला. आता पुन्हा कधी यायला मिळतं ते बघावं. आईनं मान हलवली, पण ती काही बोलली नाही. मला वाटतं तुम्ही दोघींनीही नंतर महिना येऊन जावं माझ्याकडे. मला आता तसलं काही उरलं नाही. तू मात्र काळजीपूर्वक प्रकृतीला सांभाळून राहा म्हणजे झालं, निश्वास सोडत आई म्हणाली. आता मी इथून बाहेर पडायची म्हणजे आडवी होऊनच. तिला मात्र घेऊन जा कधीतरी. तिला कुठं जायला मिळत नाही. शिवाय तुझ्यावर तिचा फार जीव आहे रे. माझी सावली देखील पडू नये म्हणून तिनं तुला इतकं जपलं. आपल्या पसंतीने तुझं लग्न केलं आणि तुझं आयुष्य सुरक्षित केलं. ती स्वतः देखील मार्गाला लागली असती तर बरं झालं असतं. वाटलं होतं तुझं लग्न होईल, तिचाही संसार उभा राहील आणि नातवंडांच्या फळांच्या ओझ्याखाली मी सुखानं आडवी होईन. पण तसं कुठलं व्हायला? अरे, हजारात एक अशी ती मुलगी, पायात सोन्याचे तोडे शोभणारी. पण सगळं अगदी विस्कटून गेलं आणि शेवटी काय झालं तर तुझ्या वाट्याला बहीण राहिली आणि माझी मुलगी मात्र माझ्या वाट्याला मरून गेली. पण निदान हे लग्न तरी सुखरूप पार पडलं. ती माणसं देखील समजूतदार निघाली, हे नशीबच म्हणायचं, माधव म्हणाला. होय रे, पण ते सारं आधी ठरल्याप्रमाणे झालं म्हणून, आई म्हणाली. परंतु थोरल्या काकांनी सारं ठरवलं आहे. मला मुलगी पसंत आहे हे तिला नुसतं समजलं जरी असतं तर तिने पूर्वीप्रमाणेच सारं उधळून टाकलं असतं. आता घरात नक्षत्रासारखी मुलगी आली आणि निदान तुझं आयुष्य तरी सोन्याचं झालं बघ. दार उघडलं आणि दारात सावली पडली. तिथं हातात कपडे घेऊन रुक्मिणी उभी होती. तिचा चेहरा पाहताच माधव चरकला. सारं बोलणं तिनं बाहेरून ऐकलं हे त्यानं ओळखलं आणि तो एकदम उठून उभा राहिला. क्षणभर कुणी काही बोललं नाही. रुक्मिणीनं हातातले कपडे शिंक्याजवळच्या पेटीवर ठेवले आणि ती तिथंच उभी राहिली. तिचे डोळे मोठे ताठरल्यासारखे झाले आणि तिच्या हातांची बोटं सारखी उघडमीट करू लागली. म्हणजे सारं असं होतं तर? ती कोरड्या आणि निर्जीव आवाजात म्हणाली, हे सारं नाटक होतं तर माधव. जीव तोडून मी तुझ्यासाठी इतकं केलं आणि शेवटी मला एकटीला टाकून तू तिला सामील झालास माधव. माझ्याकडून शपथ घेतलीस आणि तू शेवटी मला असं मारलंस. तिच्या आवाजात चीड नव्हती. लावलेली वात जळत जाऊन काळवंडून जावी त्याप्रमाणे तो शब्दानं पुढे सरकत मरत असल्यासारखा वाटत होता. तुला शोभलं नाही माधव. आई, शेवटी तूच जिंकलंस. माझा पराभव झाला. आई, मीच हारले. मुठी घट्ट आवळून रुक्मिणी सोवळ्याच्या काठीप्रमाणे ताठ निर्जीव उभी होती. त्या सुन्न क्षणी देखील माधवला वाटलं त्याच कोपऱ्यात उभी असलेली रुक्मिणी
अगदी आईसारखीच दिसते. आतल्या धगीमुळे चुरमडत असल्याप्रमाणे ओढलेला चेहरा, गोठलेले डोळे, किंचित थरथरणारे ओठ, सारं काही अगदी तसंच आहे. पण तो लगेच भानावर आला आणि अपराधी चेहऱ्यानं म्हणाला, रुक्मिणी, पण अगं ऐकून तरी घे, हे बघ. पण रुक्मिणी त्याच्याकडे लक्ष न देता काहीच न पाहणारे भकास डोळे त्याच्यावर रोखून स्तब्ध उभी होती. जणू आईनं दिलेलं शरीर तिच्या चेहऱ्याच्या शिक्क्यानिशी तिथं फेकून रुक्मिणी अगदी पूर्णपणे संपून गेली होती. आत्ताच आपण पराभव या जी.ए. कुलकर्णी यांच्या कथेचा चौथा आणि समारोपाचा भाग ऐकलात. ही कथा आणि कथेचं सादरीकरण आपल्याला कसं वाटलं याबद्दलचा आपला अभिप्राय जरूर आपल्या चॅटबॉक्समध्ये पाठवा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हार्दिक शुभेच्छांसह मनपूर्वक धन्यवाद.